लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. चासनळी येथे शॉर्ट सर्किटमुळे 1.5 एकर गहू जळून खाक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान. उच्च दाब विस्तारांमुळे आग लागल्याचा आरोप, वारंवार तक्रारीनंतरही दुर्लक्ष. सविस्तर बातमी. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे विजेच्या तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे 1.5 एकर गहू जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना 27 मार्च रोजी सायंकाळी 4:30 ते 5च्या सुमारास घडली. या आगीत शेतकरी अनिकेत रावसाहेब चांदगुडे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतातून जाणाऱ्या उच्च दाब वीज तारा अतिशय खाली असल्यामुळे वाऱ्यामुळे त्या एकमेकांवर घासून शॉर्ट सर्किट झाले. या ठिणग्या खाली गव्हाच्या पिकावर पडल्याने अचानक आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण पीक जळून खाक झाले. याबाबत अनिकेत चांदगुडे यांनी सांगितले की खाली झुकलेल्या वीज तारांबाबत वारंवार वीज वितरण कंपनीकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा त्यांनी आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे कनिष्ठ अभियंता तेजस बनकर, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण कोळी तसेच बाह्य स्त्रोत कर्मचारी शिवाजी चांदगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जळालेल्या पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. यावेळी हरीश चांदगुडे, किसान पवार, भास्कर पवार, बाळासाहेब भारती, शरद पवार, शुभम पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिकेत रावसाहेब चांदगुडे यांचं खूप मोठं गव्हाचं हे लपटीमुळे नुकसान झालेले, त्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी अशी आमची इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी राहिलेली का हे जे हे गाळे खूप जुने झालेले, त्या गाड्यांना खूप मोठं अंतर पडलेले, काही गाळे डायरेक्ट डोक्याला टाकतात, तर ते शेतकऱ्यासाठी खूप वाईट परिस्थिती. तर लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे अशी आमची इच्छा आहे. आज रोजी माझ्या शेजारी सुनीता रावसाहेब चांदगुडे यांच्या गव्हाचे आगीमुळे खूप नुकसान झालेले आहे. लाईटचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वायर लपटी झाले, वारा खूप होता, त्यामुळे पूर्ण त्यांचे 2 एकर गव्हाचे नुकसान झालेले आहे. तरी सदर ठिकाणी MSCBचे अधिकारी वगैरे येऊन गेले. त्यांनी संपूर्ण पंचनामा किंवा माहिती घेतली. त्यानुसार हा जो DP आमच्या इथला, ज्याच्यावर जे 8 ते 10 शेतकरी आहेत, तर ते पूर्ण गाळा हा पूर्ण जे 2 पोल मधील अंतर आहे ते जादा आहे आणि प्रत्येक गाळ्याला असं तारा खाली आलेले आहे. तरी साहेबांनी कबूल केलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण गाळे टाईट करून देण्यात यावे व सुनीता रावसाहेब चांदगुडे यांची नुकसान भरपाई देण्यात यावी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, शिर्डी, अहिल्यानगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.